चला बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर तन्वी कोलते झाली आहे. तिला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तन्वी कशी विनर झाली, का विनर झाली, कशामुळे विनर झाली हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर व्हिडिओ हे नक्कीच बघा. आणि 2 दिवस झाले तरीही बिग बॉस सीझन 6च्या विनरची चर्चा चालू आहे हे लक्षात ठेवा. आणि आज मी सगळ्यांची उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, कसे आहे सर्वजण मजेत असेल, हसत आहे ना, हसत राहा. आणि आम्ही हसण्यासाठी व्हिडिओ बनवतो. तर आज मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट 2 दिवसाआधीची गोष्ट सांगणार आहे. मी लाईव्ह घेतलेला 2 दिवस आधी बिग बॉस सीझन 6 मराठी बिग बॉस सीझन 6 ची विनर झाली आहे तन्वी कोलते. हिच्याबद्दल मी लाईव्ह घेतलेला. लाईव्ह मध्ये मला खूप हेटर्सचे कमेंट्स आले. खूप हेटर्स असते, त्यांनी मला खूप काही नावं ठेवलेले. तुला पैसे मिळाले असणार तिच्या प्रमोशन करण्याचे, तुला तिच्या PR म्हणून राहण्याचे पैसे मिळणार, मला तर असं वाटते तू तिची PR आहे म्हणून तू तिला सपोर्ट करत आहे. आणि मला खूप असे कमेंट्स आलेले लाईव्ह वरती. आणि मला असं वाटते डिसलाईक खूप जणांनी केला आहे मला. कारण जे चर्चा चालू होती ना सोशल मीडियावर बिग बॉस सीझन 6 मराठी विनरची, ते खूप निगेटिव्हिटीमध्ये गेलेली. तर मला त्या सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे या व्हिडिओ मार्फत की तन्वी कोलते हे डिझर्विंग विनर आहे बिग बॉस सीझन 6ची. आणि ते झाली आहे विनर, तर तिच्यामध्ये ते विनर क्वालिटी होती म्हणून ते आज विनर झालेली आहे. आणि राहिली गोष्ट माझी PRची, मी PR वगैरे नाही आहे तिची. मी एक माणूस म्हणून आणि तिचं जे बिग बॉस मधलं 100 दिवसाचं व्यक्तिमत्व बघून मी तिचं बद्दल तिला सपोर्ट केलेला आहे. आणि खूप वोट केली आहे मी तिला, खूप वोट केले, भरमसाठ वोट केले आहे मी तिला. आणि त्या वोटिंगमध्ये नंबर तर माझाच येणार पहिला. जर करायचं असलं तर वोटिंग हे मध्ये तर माझाच नंबर येणार. आणि मला तिच्याबद्दल खूप प्राऊड आहे की जे मुलीने 100 दिवस तिथे राहून 100 दिवस तिथे राहून कोणाशीही तिने शिवीगाळ केली नाही. तिने कधी काम सुगारपणा केला नाही. तिने कधी चोरीचा व्हिडिओ जो तुम्ही बोलता, खूप जणांनी मला तिचा पण व्हिडिओ चोरीचा दाखवला होता तन्वीचा, तर तिला नाही माहिती. त्याच्यामध्ये आट्याबद्दल भांडण चालू होतं. तिला नाही माहिती होतं की त्या लक्झरी बजेटमध्ये आटा आहे. आणि तिने बोलली की हे लक्झरी बजेट जे आलेलं आहे ते लपवून ठेव. पण तिला हे नव्हतं त्याच्यामध्ये आटा आहे, जे बेसिक राशन असतो आटा वगैरे खायचा, तो तिला माहिती नव्हतं. म्हणून तिने बोलली ती चोरी वगैरे नव्हती, तिने स्पष्ट केलं भाऊच्या धक्क्यावरती. राहिली गोष्ट तर तुम्हाला एक हे दाखवताय मी तुम्हाला, हे बघा. तुम्ही तिच्याबद्दलचे मत जे आहे ते एक फोटो टाकत आहे मी याच्यामध्ये, तो वाचा आणि नंतर मला एकदा तुम्ही कळवा की तिच्याबद्दल मी चुकीची आहे की नाही. जो ही व्यक्ती 100 दिवस बिग बॉसचा सीझन बघितला असेल ना, तो 6 सीझन पुरा 100 दिवस बघितला ना, तो तन्वीला सपोर्ट करणार. आणि मी हे नाही म्हणत आहे की विशाल चांगला खेळला, विशालने त्याला मास्टर माइंड टॅग भेटला तर विशाल चांगलाच खेळला असं बोलूच नाही शकत. ठीक आहे, राकेश बद्दल मला थोडं आहे, राकेश बद्दल की तो फायनलमध्ये रनरअप झालेला आहे तो, तर मला रनरअपच्या जागी विशाल डिझर्विंग वाटतो, राकेशच्या जागी मला विशाल वाटतो. आणि तन्वी तर हे विनर आहेच. तिने टास्क चांगला खेळला, तिने घरातले कामं केले, ते सगळ्यांचा आदर म्हणून बोलले, ते कोणत्याही भांडणात जाणून गेली नाही. जेव्हा तिच्यावर भांडण आले तेव्हा तिने स्पष्ट उत्तर दिले. आणि तन्वी हे खूप चांगली खेळली. आणि तन्वीला मला असं वाटते जे आपली मराठी मुलगी आहे, आपली महाराष्ट्राची मुलगी आहे, तिला आपण असं नाही बोलावं जे हेटर्स जे बोलत आहे, काय बोलत आहे, स्मोकिंग वगैरे नाही. स्मोकिंग वगैरेचं उत्तर तिने दिलेलं आहे. जे झाली गोष्ट ते झाली. आणि ते स्मोकिंगची गोष्ट तिने एका मुलीबद्दल, रुचिताने बाहेर येऊन तन्वीबद्दल असं नाही बोलायला पाहिजे, तिचं हे मत होतं. आज मी तिचा इंटरव्ह्यू बघितलेला राजश्री मराठीचा. तर मला असं वाटते की जे आहे तिने जे ही केलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये, जे ही ते खेळली आहे
हे खूप चांगली खेळली आणि तुम्हाला जेही माझे हेटर्स वगैरे आहेत तुम्ही एकदा मन लावून 100 एपिसोड बघा, मग तेव्हा तुम्हाला कळेल की तन्वी हे डिझर्विंग विनर होती नव्हती ते मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि माझ्या मते तर तन्वी हे विनर आहे बिग बॉसची आणि तिला खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे की ते बिग बॉस सीझन 6ची विनर झाली आहे. आणि मी तिला सुरुवातीपासून सपोर्ट करत आहे. जेव्हाही ते नॉमिनेटेड होत होती तेव्हा मी तिला वोट करत होते, जेव्हा ते नॉमिनेटेड नाही होत होती तेव्हा मी विशालला वोट करत होते. मी विशालला पण वोट केलेला आहे, पण मी तन्वीला फुल सपोर्ट केलेला आहे. आणि तुम्ही मग हेट करा, तुम्ही काही पण करा, पण मला तन्वी हे डिझर्विंग विनर वाटत आहे. तर त्या दिवशी जे उत्तर द्यायचे होते ते मी या व्हिडिओमध्ये देत आहे. आता तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे माझा, तुम्हाला जेही बोलायचं आहे, जेही कमेंट्स करायचं आहे तुम्ही बिंदास करू शकता. चला बाय बाय, धन्यवाद.